विनोद तावडे यांच्या जॅकेटचा आणि बावनकुळे साहेब यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा रंग आहे रिपब्लिकन. आमच्या सर्वांच्या कपड्यांचा रंग आहे रिपब्लिकन म्हणून आजचा मला दिसतो आगळा वेगळा अक्षर. विनोद तावडे यांच्या जॅकेटचा आणि बावनकुळे साहेब यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा रंग आहे रिपब्लिकन. आमच्या सर्वांच्या कपड्यांचा रंग आहे रिपब्लिकन म्हणून आजचा मला दिसतो आगळा वेगळा अक्षर. राज्यसभेत नरेंद्र मोदीजींनी दिलाय मला राज्यसभेचं धन म्हणून माझा खुश आहे. नाही आता आरपीआय मध्ये होण्याचा विषय येत नाही आहे. आरपीआय ही स्वतंत्र पक्ष आहे आणि आरपीआयचा बीजेपी सोबत अलायन्स आहे. आरपीआय हा पक्ष एनडीए मध्ये आहे. त्यामुळं भाजपच्या कोट्यातून जर माझं नाव जाहीर झालेलं असलं तरी भाजपच्या आमदारांच्या पाठबळावर मी निवडून येणार आहे आणि भाजपने मला तिकीट दिल्याशिवाय म्हणजे भाजपने माझं नाव त्यांच्या यादीत घेतल्याशिवाय मला ते आमदार निवडून देणार नाही. त्यामुळं आणि भाजपसोबत मित्रपक्ष मी आहे. 2014 पासून मी भाजपसोबत आहे आणि मला नाही दाखवण्याविषय नाही. म्हणजे आता आरपीआय म्हणून आता त्यांनी त्यांच्या यादीमध्ये जरी माझं नाव आलेलं असलं तरी सगळ्या देशाला माहित आहे की मी आरपीआयचा आहे आणि याच्या अगोदर 2 वेळेला भाजपच्या यादीमध्येच माझं नाव असं झालं होतं. पण मी रिपब्लिकन पक्षाचा एबी फॉर्म लावून मी फॉर्म भरलेला होता. आज कसा तुम्ही फॉर्म भरलेला आहे? आज मी असा जो फॉर्म भरलेला आहे तो आरपीआय जाऊन भरलेला आहे आणि राज्यसभेमध्ये रिपब्लिकन पार्टीचा उल्लेख करून माझं त्या ठिकाणी नाव येतं. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर मी उभा राहिलेलो आहे पण भाजपच्या पाठीवर मी उभा राहिलेलो आहे आणि एनडीएच्या पाठीवर मी उभा राहिलेलो आहे. त्यामुळं मी रिपब्लिकन पक्षाचा आहे पण मी भाजपसोबत एनडीए मध्ये अलायन्स मध्ये आहे. नाही नाराज वगैरे काय नाही आहे. म्हणजे आमच्या पक्षामध्ये कसली नाराजी नाही आहे आणि इतर समाजामध्ये आमच्या समाजामध्ये कोणाचा नाराजीचा विषय नाही आहे. काय पॉलिटिकल लोकांना काय वाटत असेल पण असं काय नाही आहे. त्या ठिकाणी जी लिडरशिप त्या ठिकाणी आहे ती माझ्याकडेच आहे आणि मला ते तिसऱ्यांदा ती संधी मिळालेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये मात्र ज्या वेळेला एमएलसी मिळेल त्यावेळेला नक्कीच ही संधी इथल्या कार्यकर्त्याला मिळेल. या ठिकाणी एखादं महामंडळ मिळालं तर त्या ठिकाणी मिळेल आणि जर मला कदाचित राज्यसभा मिळाली नसती तरी सुद्धा मी देवेंद्रजींना सांगितलं होतं की मला राज्यसभा मिळाली नाही तरी मी एनडीए सोबत राहणार आहे. पण महाराष्ट्रातल्या माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणं आवश्यक आहे. त्यामुळं नक्कीच आता पुढे ज्यावेळेला महामंडळ होतील काय एमएलसी मिळेल त्यावेळेला नक्कीच आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल. पण तुम्ही